हाय हॅलो नमस्कार, मी योगिता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची सुकी भाजी। याला आमच्या इकडे मुगाचा पेंदपाला असेही म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर यासाठी आपण सर्वप्रथम एक कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपला हिरवा मसाला ज्यात की लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरे बारीक वाटून करून घेतलेले आहे ते ॲड करून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित परतून घेणार आहोत। हिरवा मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आता कांदा ॲड करून घेणार आहोत। आता आपण कांदा व्यवस्थित परतून घेऊयात। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात। आता टोमॅटो व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं आपण यामध्ये परतणार आहोत। टोमॅटो व्यवस्थित परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ ॲड करून घेणार आहोत आणि हे सगळे मसाले आणि मीठ एकत्रित व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण भिजत ठेवलेली जी आपली मुगाची डाळ आहे ती त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत। आता मुगाची डाळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये वरतून थोडंसं गरम पाणी आपण ॲड करणार आहोत। गरम पाणी ॲड केल्यानंतर डाळ आपण व्यवस्थित एकदा सगळी मिक्स करून घेऊयात। याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित आपण एक उकळी आणून घेऊयात। एक उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट वरतून ॲड करूयात। आता हे सगळे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण ह्याला आणखी 2 ते 3 मिनिटं यातलं पाणी आटेपर्यंत ठेवणार आहोत। यामध्ये आपण वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तयार आहे आपल्या मुगाच्या डाळीचा पेंदपाला किंवा मुगाच्या डाळीची सुकी भाजी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा। धन्यवाद।